नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदयसिंग ठाकूर आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आपलं युनिव्हर्सल अकॅडमी पुसद तर्फे आज आपण अंकगणित ही टॉपिक बघणार आहोत. संख्या मालिका हा आपला टॉपिक झालेला आहे. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघूया आपण आजचा टॉपिक स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. चला, आज आपण टॉपिक बघणार आहोत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. या टॉपिकमध्ये आपल्याला संख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशाला म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये स्थानिक किंमत म्हणजे काय, तर संख्येच्या स्थानावरून काढली गेलेली किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. इथे व्याख्या लिहित आहे मी, संख्याच्या स्थानिक किमतीवरून काढलेली किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. जसं की आपल्याला माहितच आहे, आता ही जी संख्या आहे 2352 यामध्ये 2 हा अंक एकक स्थानी आहे. हे जे स्थान आहे एकक आहे, हे स्थान दशक स्थान आहे. हे एकक, दशक, शतक आणि हजार. ठीक आहे, या पद्धतीनं 2352 ही संख्या लिहिलेली आहे. आता 2 या अंकाला पाहिल्यावर आपल्याला जरी 2 अंक दिसत असला तरी या 2ची जी स्थानिक किंमत आहे ही एकक स्थानी आहे. म्हणजेच या 2ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 2 गुणिला 1 म्हणजे 2. 5 याची दशक स्थानिक किंमत असल्यामुळे याची किंमत किती येणार, तर 5 गुणिला दशक म्हणजे 10. 5 दोन्ही 10 5 50. या ठिकाणी 3 ही संख्या शतक स्थानी आहे, त्याच्यामुळे 3 या संख्येला शतकने म्हणजे 100ने गुणायचं आहे, म्हणजे उत्तर येणार 300. 2 ही संख्या हजार स्थानी आहे, म्हणजेच याला 2 गुणिला 1000 बरोबर 2000 असं म्हणता येईल. मग या सर्वांची आपण जर बेरीज केली तर ही बेरीज किती येणार, 2350. तर स्थानिक किंमत काढत असताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज या पद्धतीने आपल्याला संख्यांची स्थानिक किंमत काढायची आहे. मग संख्यांची स्थानिक किंमत काढत असताना आणखी एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. अशा पद्धतीची संख्या जर असेल 27,963 दशांश 754, 27,963.754 याची स्थानिक किंमत आपल्याला जर काढायची असेल तर स्थानिक किंमत काढत असताना या 2ची स्थानिक किंमत किती येणार, तर या ठिकाणी 4 या संख्येला एकक स्थान आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला एकक स्थान म्हणावं लागेल 3 पासून. मग हे 3 एकक स्थान आहे, दशक, शतक, हजार, 10,000. ठीक आहे. दशांश चिन्हाच्या पुढच्या ज्या संख्या असतात मग यांना जर दर्शवायचं असेल, यांना लिहायचं असेल तर ते कशा पद्धतीने लिहायचं. एकक म्हटल्यावर आपण गुणिला 1 घेतो. मग याची मांडणी करत असताना आपण कशी करणार, 2 म्हणजे 2 10,000 आहे, 10,000 गुणिला 2 म्हणजे 10,000 गुणिला 2, 10,000 गुणिला 2 म्हणजे किती होतात 20,000, अधिक 7,000 स्थानी आहे म्हणजे 7,000. ही झाली किंमत 7 या स्थानिक किंमत 7ची. 9ची स्थानिक किंमत काढत असताना 9 हे अंक शतक स्थानी आहे, म्हणून 9 गुणिला 100 म्हणजे 900. तसंच 6 हा अंक दशक स्थानी आहे, म्हणजे 6 गुणिला 10 म्हणजे 60. आणि 3 हा अंक एकक स्थानी आहे म्हणजे 3. आता याला शॉर्टकट लिहायचं असेल तर 2 या अंकापुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4. इथं दशांश आहे, दशांशच्या पुढच्या संख्या सध्याच्या बाजूला ठेवायच्या. इथं किती अंक आहेत, 4 अंक आहेत, म्हणून 2च्या नंतर किती झिरो वाढवायचे, 2 वर 4 झिरो वाढवायचे. 7च्या नंतर झिरो द्यायचे असतील तर किती द्यायचे, 7च्या वर 3 झिरो द्यायचे. 9च्या वर किती द्यायचे, 2 झिरो द्यायचे. 6च्या नंतर 1 झिरो द्यायचा, 1 अंक आहे म्हणून. आता 3च्या नंतर एकही अंक नाही, दशांश चिन्ह आहे, त्याच्यामुळे 3 अंक स्वतंत्र लिहायचा. आता इथून इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज या पद्धतीने आपल्याला घेता येईल. पुढची जी संख्या घ्यायची आहे तर प्लस पुढची संख्या घेताना ही संख्या कशी घ्यायची, 7/10, 7/10. मग 7/10 आपण कशासाठी घेत आहोत, तर एकक स्थानाच्या नंतरची जी अपूर्ण संख्या असते त्या पहिल्या अपूर्ण संख्येला म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर येणाऱ्या पहिल्या अंकाला आपण छेदामध्ये किती लिहितो, 10 लिहितो.
आता दशांश चिन्हाच्या नंतर सेकंड नंबरला जी येणारी संख्या आहे, जसं 5, मग 5ला छेदामध्ये 10 लिहायचे का? नाही. जसं इकडे आपण शून्य वाढवत गेलो, इथे 1 शून्य आहे, इथे 2 शून्य आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इकडे 5 येणार, 6 येणार, 7 येणार. या प्रकारे इकडे जसे शून्य वाढणार तसे इकडेही वाढणार. मग इकडे कुठे वाढणार? तर या ठिकाणी 50 नाही होणार, या ठिकाणी 5ला भागीला किती येणार? 100. इथे जसं 10 घेतला आपण, इथे एकावर 2 शून्य झाले. या 4ची किंमत किती घेणार आपण? 4 भागीला 1000. तर या प्रकारे आपण स्थानिक किंमत अशी काढतो कोणत्याही संख्यांची, पूर्णांक संख्या असोत किंवा दशांश अपूर्णांक संख्या असोत, त्यांची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. मग स्थानिक किंमतीवर आधारित ज्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात त्या प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघणारच आहोत. सुरुवातीला पहिली व्याख्या आपण बघितलेली आहे स्थानिक किंमत या टॉपिक अंतर्गत. आता 2 नंबरचा जो टॉपिक आहे आपला दर्शनी किंमत. मग स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे कशा असतात हे एकदा माहीत झाल्याच्या नंतर आपण त्याच्यातला फरक काय आहे तो जाणून घेऊ. दर्शनी किंमतीकडे वळू आपण. मी व्याख्या लिहून घेतो परत एकदा. दर्शनी किंमत. दर्शनी किंमतीमध्ये काय आहे? संख्येतील अंकाला बघितल्यावर जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. आता म्हणजे काय या ठिकाणी आपण बघणार आहोत. जसं पहिलं उदाहरण घेतलं 78,954. आता 78,954 ही जी संख्या घेतलेली आहे या संख्येमध्ये स्थानिक किमतीच्या वेळेस आपण याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या पद्धतीने संख्या घेतली होती. परंतु दर्शनी किमतीच्या वेळेस या 7ची किंमत किंवा 8ची किंमत हे स्थानिक किमतीसारखी 8,000 किंवा 70,000 अशी होणार नाही. तर या 8ची दर्शनी किंमत किती असं जर विचारलं तर 8ची दर्शनी किंमत किती येणार? 8च येणार. 7ची दर्शनी किंमत किती येणार? 7च येणार. 9ची दर्शनी किंमत किती येणार? 9च येणार. या 5ची दर्शनी किंमत किती येणार? 5. आणि 4ची दर्शनी किंमत किती येणार? 4च येणार. तर दर्शनी किंमत म्हणजे काय? संख्येतील अंकाला बघितल्यावर जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. जसं 4 अंकाला बघितल्यावर 4च दिसला मला, या ठिकाणी 5 अंकाला बघितल्यावर 5च अंक दिसला, तिथं 50 दिसला का मला? नाही. म्हणजे दर्शनी किंमत कशी काढायची आपल्याला? तर जो अंक दिसत आहे तीच त्याची दर्शनी किंमत घ्यायची आहे. आता दुसऱ्या उदाहरणात बघू. दशांश चिन्ह असताना जसं आता या ठिकाणी आहे 3,447.8912. मग यामध्ये या 9ची स्थानिक किंमत आपण बघितली होती स्थानिक किंमतीच्या वेळेस की 9ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण काय केलं होतं? दशांश चिन्हाच्या नंतर जर दुसऱ्या अंकावर असेल तर खाली आपण 100 लिहिलं होतं. परंतु दर्शनी किंमत काढत असताना दर्शनी किंमतीच्या वेळेस 9 या संख्येला छेदामध्ये 100 लिहायची गरज नाही. या 9ची दर्शनी किंमत किती येणार? 9च येणार. या 1ची दर्शनी किंमत किती येणार? 1च येणार. या 2ची दर्शनी किंमत किती येणार? 2च येणार. 8ची दर्शनी किंमत किती येणार? 8. बरोबर. या 7ची दर्शनी किंमत 7. 4ची दर्शनी किंमत 4. या 4ची दर्शनी किंमत 4. या 3ची दर्शनी किंमत 3च येणार. या प्रकारे आपल्याला स्थानिक किंमतीच्या वेळेस त्याच्या स्थानावरून किंमत काढायची असते. तशीच दर्शनी किंमत ही त्याच्या अंक जो दिसतो आपल्याला त्याच दिसणाऱ्या अंकाला दर्शनी किंमत असं म्हटलं जाते. बरोबर. यावर आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी प्रश्न विचारली जातात ती प्रश्न आपल्याला बघायची आहेत. यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारली जातात. ती प्रश्न आपण थोडक्यातली बघणारच आहोत. यातला स्थानिक किंमतीवर निर्धारित प्रश्न बघूया. $500 + 300 + 40 + 2 + 310 + 500 + 700 बरोबर किती? हा प्रश्न सोडवायचा असतो. मग हा प्रश्न सोडवायचा आहे तर यामध्ये
ह्या अपूर्ण संख्या आहेत आणि ह्या पूर्ण संख्या आहेत, बरोबर आहे. मग यांची आपल्याला बेरीज किती असं विचारलेला आहे. हा प्रश्न स्थानिक किमतीवरचा आधारित आहे. मग स्थानिक किमतीवरचा आधारित प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर पूर्ण अंक जिथे जिथे दिसतात त्या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करतानाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने बेरीज करू शकता किंवा तुम्ही तोंडीही बेरीज करू शकता. जसं आता इथं 5000 आहे, 5000 मध्ये 300 मिळवले, किती झाले 5300. 5300 मध्ये 40 मिळवायचे, 5340 आणि प्लस 2 केले 5342. मग इथे लिहिले मी 5342. या ठिकाणी अपूर्ण संख्या आहेत म्हणून या ठिकाणी पॉईंट द्यायचा, दशांश चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर छेद 10 असणारी संख्या पहिल्या स्थानावर म्हणजे इथे लिहायचं 3, छेद 100 असणारी संख्या दुसऱ्या स्थानावर म्हणजे इथे लिहायचं 5 आणि छेद 1000 असलेली संख्या तिसऱ्या स्थानावर म्हणजे इथे लिहायचं 7. तर 5342.357 या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येईल. मग प्रश्नामध्ये जसं इथं सिक्वेन्स जशीच्या तशी दिलेली होती, 5 ला 5 उचलले आपण, 3 घेतले, 4 घेतले, 2 घेतले, इथून 3 घेतले, इथून 5, इथून 7 अशा पद्धतीने घेतलेले आहेत. मग हाच प्रश्न जर मी अशा पद्धतीने विचारला की 7/1000 अधिक 300 अधिक 2 अधिक 310 अधिक 5000, इथं 300 घेऊ आपण, अधिक 7 अधिक 5/100, 1 2 3 4 5 6, आणखी एक संख्या कुठली शिल्लक राहिली 40. बघा 7/1000 300 अधिक 2 अधिक 310 अधिक 5000 अधिक 5/100 अधिक 40. या प्रश्नाचं उत्तर किती, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 7 3 2 5 अशा पद्धतीने लिहायचं नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील हेच उत्तर येणार आहे, या प्रश्नाला हेच उत्तर निघणार आहे. मग का उत्तर निघणार आहे, कारण यामध्ये पूर्ण स्वरूपातल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत. इथे 300 आहे, इथं 2 आहे, या ठिकाणी 5000 आहे आणि या ठिकाणी 40 आहे. मग 5340 अधिक 2 म्हणजे 5342 घेता येईल आपल्याला. मग दशांश चिन्ह दिल्याच्या नंतर सुरुवातीला 7/1000 दिलेला आहे म्हणून इथे 7 घ्यायचं नाही. या ठिकाणी छेदमध्ये 1000 आहे तर ती संख्या 3 नंबरला येणार, छेदमध्ये 100 आहे तर ती 2 नंबरला येणार आणि छेदमध्ये 10 आहे तर ती संख्या पहिल्या स्थानावर येणार. म्हणजे इथे येणार 3/10 मधला 3, 5/100 मधला 5 आणि 7/1000 मधला 7. म्हणजे हे वरील जे उत्तर होतं तेच उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न या स्वरूपात विचारलेला असो किंवा या स्वरूपात विचारलेला असो, उत्तर मात्र सारखंच आलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. आता एक वेगळा प्रश्न घेऊ याच्या अनुषंगाने. या ठिकाणी मी घेतलेला आहे 2000 अधिक 4/100 अधिक 30 अधिक 8/1000 बरोबर किती. मग या ठिकाणी प्रश्न लिहित असताना या ठिकाणी पूर्ण संख्या 2000 आहे आणि या ठिकाणी 30 आहे. मग 2000 अधिक 30 म्हणजे 2030 होतात. मग याला 2300 लिहायचं का, तर याला 2300 नाही लिहायचं. याला लिहिताना आपण 2000 जसे लिहितो तसे 2000 आणि सोबत 30, मग 2030 ही रक्कम आपण अशी लिहित असतो 2030, बरोबर आहे. मग 2030 ही रक्कम लिहिल्याच्या नंतर दशांश चिन्ह दिलं. दशांश चिन्हाच्या नंतर आपल्याला नियम इथं काय सांगितलं मी तुम्हाला, की ज्याच्या छेदामध्ये 10 आहेत, ज्याच्या छेदामध्ये 10 आहेत ती संख्या दशांश चिन्हानंतर पहिल्या अंकावर यायला पाहिजे. तर छेदात 10 इथेही नाही आणि इथेही नाही, मग छेदात 10 नाही म्हणून काय करायचं, तर या ठिकाणी छेदात 10 नसलेली संख्या नसेल तर 0 लिहायचं. ठीक आहे. मग छेदात 10 नसलेली संख्या नाही म्हणून आपण इथे 0 घेतलेला आहे. आता छेदात 100 असलेली संख्या आहे का, तर छेदात 100 असलेली संख्या या ठिकाणी आहे. ती किती आहे 4, मग इथे लिहायचं 4. छेदात 1000 असलेली संख्या आहे का, आहे, इथे आहे 8. मग जे घर खाली आहे, समजा छेदात 1000 असलेली संख्या देखील नसती तर या ठिकाणी आपण 0 घेतलं असतं. परंतु छेदात जर 10,000 असतं तर ही संख्या आपण याच्या पुढच्या नंबरच्या ठिकाणी घेतली असती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 2030.048 ही संख्या उत्तर आहे. तर हा झाला स्थानिक आणि दर्शनी किमतीमधला एक प्रकार. आता यामध्येही पुढे चालून अशा पद्धतीने काही प्रश्न विचारले गेलेले आहेत.
7/10 अधिक 5/100 अधिक 3/1000 अधिक 4/1000 अधिक 5/10,000 अधिक 2/10 बरोबर किती? मग हा प्रश्न सोडवायचा आहे. आता यामध्ये सर्व अंक हे अपूर्ण स्वरूपात आहेत, अंश आणि छेदाच्या रूपात आहेत. मग हे अपूर्ण अंक असतील आणि यांची बेरीज करायची असेल आपल्याला, तर छेद समान करून जी बेरीज करतो आपण त्या पद्धतीनं अपूर्णांक संख्यांची बेरीज आपल्याला करता येईल. परंतु याला शॉर्टकट सोडवायचं असेल या नियमाने, तर ते कसं सोडवायचं आहे? या नियमाने सोडवण्यासाठी छेद 10 असलेल्या संख्या किती आहेत? छेद 10 असलेल्या संख्या 2 ठिकाणी आहेत. मग छेद 10 असलेली संख्या इथे लिहायची छेद 10, आणि इथलची संख्या आहे 7, इथलची संख्या आहे 2. मग 7 आणि 2 किती होतात? 9. अधिक लिहिले छेद 100 असलेली संख्या फक्त एकच आहे, इथं छेदात 100 लिहिले, इथं लिहिलं 5. अधिक छेद 1000 असलेल्या संख्या 2 आहेत म्हणून छेद 1000 घ्यायचा. याची बेरीज किती होते? 4 आणि 3 7. अधिक छेद 10,000 असलेली संख्या 1 आहे, या ठिकाणी घ्यायचे 5. एवढ्याचं उत्तर सोडवायचं आहे. यामध्ये पूर्ण अंक आहे का? यामध्ये पूर्ण अंक एकही नाही. मग पूर्ण अंक एकही जर नसेल तर अशा वेळेस काय करायचं? पूर्ण अंक एकही नाही, त्यामुळे 0 म्हणजे पूर्ण संख्या एकही नसल्यामुळे 0 घेतले आपण, दशांश चिन्ह दिलं. ज्याला छेद 10 आहे ती संख्या पहिल्या स्थानावर म्हणजे 9, ज्याला छेद 100 आहे ती संख्या सेकंड स्थानावर 5, ज्याला छेद 1000 आहे ती संख्या 7, ज्याला छेद 10,000 आहे ती संख्या 5. या प्रश्नाचं उत्तर आलं 0.9575. या प्रकारे उदाहरण सोडवता येईल. आणखी परत तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर प्रश्न विचारत असताना यांची बेरीज 2 अंकी आली असेल तर, अंशातल्या संख्यांची बेरीज समजा 2 अंकी आली असेल तर आपण पुढचा प्रश्न कशा पद्धतीचा पाहू. जसं तर इथं लिहिलेलं आहे मी 8/10 अधिक 9/1000 अधिक 5/10 अधिक 7/100 अधिक 6/100 बरोबर किती? ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे आहे. मग या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी काय करायचं आहे? तर छेदामध्ये किती आहेत? एका ठिकाणी 10 आहे, एका ठिकाणी 1000 आहे, एका ठिकाणी 100 आहे. अशा प्रकारच्या ह्या संख्या आहेत. पूर्ण संख्या यामध्ये आहे का? पूर्ण संख्या यामध्ये एकही नाही. मग अशा पद्धतीने बेरीज करत असताना काय करायचं आपल्याला? सुरुवातीला छेद 10 असलेली संख्या इथे आहे, इथे आहे. या 2 संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग ह्या 2 संख्या घेत असताना कशा घ्यायच्या आहेत? तर या 5 आणि 8ची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 8 आणि 5 13, 13/10. आता छेद 100 असलेल्या संख्या या 2 आहेत. मग या ठिकाणी छेद किती घ्यायचा? 100. याची याची करायची बेरीज. 7 आणि 6 13. छेद 1000 असलेली संख्या, आता छेद 1000 असलेली संख्या एकटीच आहे म्हणून इथं किती घ्यायची? 9/1000. आता याची बेरीज करत असताना बेरीज करायच्या अगोदर जसं आपण इथं छेद 10 होते म्हणून एकदा घेतले होते, छेद 100 होते म्हणून एकदा घेतले होते, तसं या ठिकाणी छेद 10, 100 आणि 1000 हे वेगवेगळे छेद झालेले आहेत. अशा वेळेस आता ह्या 2 अंकी संख्या इथं तशा घेता येणार नाही. आपण काय करतो? छेद 10 आहे म्हणून इथं घेतले 13, छेद 100 आहे म्हणून दुसऱ्या घ्यायचे 13 आणि नंतरची घ्यायची 9. तर हे जे उत्तर काढलेलं असेल हे चुकीचं असेल. या प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं नाही आहे. आपल्याला उत्तर काढत असताना यामध्ये काय करायचं आहे? तर यामध्ये उत्तर काढत असताना या तिन्ही संख्यांचा छेद सारखा करायचा आहे. छेद सारखा करणे म्हणजे काय? इथं 1000 ही संख्या आहे, इथं 100 आहे, इथं 10 आहे. तर या 100ला 1 0 जर वाढवला तर किती होतात? 10,000 होतात. मग 1 0 वाढवण्याची किंमत कशी असते? तर इथे 100 होते, मुळात संख्या किती होती? 100. 100 वर 1 0 वाढवले म्हणजे ही संख्या 10 पटीने मोठी केली. 10 पटीने मोठी केली म्हणजेच काय केलं आपण? याला 100ला गुणिले 10 केले. 100 गुणिले 10 म्हणजे किती होतात? 1000 होतात. मग 100ला गुणिले 10 केले म्हणून यालाही गुणिले 10 करायचे. याला गुणिले 10 करणे म्हणजेच काय? 13 गुणिले 10, 13 10 130 होतात. जसं इथे 1 0 वाढवू शकतो आपण, तसंच इथं देखील 1 0 वाढवू शकतो. 10 पट इथेही संख्या केली, ही संख्या केली. ठीक आहे. आता इथं संख्या किती झाली? 1000, इथे 1000, परंतु इथलची संख्या 13 राहिली का? नाही. आता ही संख्या 130 झाली. या ठिकाणी 1000 होण्यासाठी किती शून्य लागतील? 2 शून्य लागतील. मग इथं 1000 होण्यासाठी 2 शून्य लागले म्हणून इथं वर किती द्यायचे? 2 शून्य द्यायचे. मग आता तिन्ही ठिकाणी 1000 झालेली आहे संख्या. मग वरच्या नियमाप्रमाणे 1000 संख्या झालेली असल्यामुळे 1000 एकदाच घ्यायचं. तिन्ही ठिकाणी 1000 आहे म्हणून 1000 एकदाच घ्यायचं.
आणि या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. मग 1300 मध्ये 130 मिळवले, 1300 अधिक 130 म्हणजे 1430, 1430 मध्ये 9 मिळवले, 1439. 1439ला भागीला 1000 आहे. मग 1439 छेद 1000 लिहिण्याच्या ऐवजी याला काय करायचं, 3 शून्य आहेत म्हणून हे 3 शून्य कमी करायचे. 1 2 3 अंक सोडून याला दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे उत्तर येणार 1.439. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. 1.439 बरोबर आहे. यालाच अनुसरून आणखी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ते कसे आहेत ते बघणार आहोत आपण. या ठिकाणी दिलेले आहे 4 गुणिला 10चा घातांक 3 अधिक 5 गुणिला 10चा घातांक 2 अधिक 7 गुणिला 10चा घातांक 0 अधिक 8 गुणिला 10चा घातांक -2 अधिक 6 गुणिला 10चा घातांक -3 बरोबर किती. आता या प्रश्नाला अनुसरूनच वरचा प्रश्न विचारलेला आहे, परंतु वरचा प्रश्न सोडवताना मग हा कसा सोडवला गेला पाहिजे. या ठिकाणी घातांक संख्या दिलेल्या आहेत आणि 10चा घातांक दिलेला असल्यामुळे याला काय करायचं आहे, 4 गुणिला 10चा घातांक 3 आहे, तर या ठिकाणी लिहिलं मी 4, याला गुणिला लिहिलं. इथं 10 लिहिताना 10चा घातांक 3 याचा अर्थ 10 गुणिला 10 गुणिला 10 असा होतो. मग 10 गुणिला 10 गुणिला 10 हा गुणाकार करत असताना 1 2 आणि 3 हे 3 शून्य लिहायचे असतात. 1 1 1 1 1 1 याचा गुणाकार येतो 1, म्हणजे किती आला गुणाकार 1000. तर याला गुणिला किती असतो 1000. तर हे 1000 लिहिण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये 10चा घातांक 3 असल्यामुळे हे 3 शून्य लिहून टाकायचे आणि या ठिकाणी किती घ्यायचं, फक्त 1 घ्यायचं. या ठिकाणी किती घ्यायचं 1. जसं आता इथं पहा 5 गुणिला 10चा घातांक 2 आहे. 10 गुणिला 10 2 वेळा केलं तर 10 10 100 होतात. मग 100 गुणिला 5 म्हणजे 500 होतात. या ठिकाणी तशा पद्धतीने घेताना या शून्य किती घ्यायचे, इथं 2 असल्यामुळे 2 शून्य घ्यायचे आणि याच्यावर किती लिहायचं 1 लिहायचा अधिक या ठिकाणी 7 गुणिला या ठिकाणी 10चा घातांक किती आहे 0 आहे. 10चा घातांक 2 होता त्यावेळेस इथं 2 शून्य घेतले आपण. 10चा घातांक 3 होता त्यावेळेस इथं 3 शून्य घेतले. मग 10चा घातांक 1 जर असता तर 1 शून्य घेतला असता, परंतु या ठिकाणी 0 घातांक असल्यामुळे इथं किती घ्यायचं, फक्त 1 घ्यायचा. किती घ्यायचा 1, याला शून्य द्यायची गरज नाही. अधिक या ठिकाणी 8 गुणिला 10चा घातांक -2 आहे. आता घातांक जर मायनसमध्ये लिहिलेला असेल तर मायनसमध्ये लिहिलेला असल्यामुळे घातांकात जो लिहायचा आहे तो कुठे लिहायचा आहे, जसं आपण हे लिहिलेलं होतं हे छेदामध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय करायचं, या 8 गुणिला 1 लिहून याला भागीला किती लिहायचं, एकावर 2 शून्य लिहायचे. -2 हे प्लस असतं तर वर इथे 2 शून्य आले असते एकावर, परंतु मायनसमध्ये असल्यामुळे खाली 2 शून्य आले. जसं आता इथं 6 गुणिला 1 घेतला आपण, एकावर किती शून्य घ्यायचे 3 शून्य घेणार. मग ही क्रिया आपल्याला सोडवायची आहे. ही क्रिया सोडवताना काय करणार आपण, ही क्रिया सोडवत असताना याचा आणि याचा गुणाकार करणार. 4 गुणिला 1000 म्हणजे 4000, 5 गुणिला 100 म्हणजे 100 पाचा 500, 7 गुणिला 1 म्हणजे 7, 8 गुणिला 1 म्हणजे 8 भागीला 100, 6 गुणिला 1 म्हणजे 6 भागीला 1000. मग आता हे सोडवताना ही क्रिया आपण सुरुवातीलाच बघितलेली होती. हे उदाहरण कसं सोडवायचं ते 4507, 4507 ही अपूर्ण संख्या आहे म्हणून दशांश घेतला आपण. ज्याला छेद 10 आहे ती संख्या याच्यात आहे का, नाही. मग ज्याला छेद 10 आहे अशी संख्या जर नसेल तर काय करतो आपण, या ठिकाणी 0 घेतो. ज्याला छेद 100 आहे अशी संख्या दुसऱ्या नंबरला घेतो, म्हणजे इथं 8 घ्यायची. आणि ज्याला छेद 1000 आहे ती संख्या तिसऱ्या नंबरला घेतो, म्हणजे 6. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 4507.086 बरोबर आहे. या प्रकारे आणखी एक उदाहरण बघू आपण. 3 गुणिला 10चा घातांक -1 अधिक 5 गुणिला 10चा घातांक 3, 4 घेऊ आपण इथे, 6 गुणिला 10चा घातांक -3, 2 गुणिला 10चा घातांक 1 बरोबर किती.
मग हा प्रश्न सोडवताना आपण काय करणार, या ठिकाणी 3 गुणिला 1 भागीला किती -1 लिहिलेला आहे, 10चा घातांक 1 दिलेला आहे, म्हणजे एकावर किती शून्य पाहिजे, 1 शून्य पाहिजे, परंतु मायनसमध्ये असल्यामुळे आपण तो खाली घेतला छेदामध्ये. इथे 5 गुणिला एकावर किती शून्य पाहिजेत, 4 शून्य पाहिजेत, आपण 4 शून्य घेतले आणि प्लसमधले आहेत, घातांक हा धन आहे. या ठिकाणी 6 गुणिला एकावर किती शून्य पाहिजे, 3 शून्य पाहिजेत, परंतु कुठे पाहिजे, खाली पाहिजे, कारण मायनसमध्ये आहे, मग एकावर 3 शून्य दिले 1000, अधिक 2 गुणिला 10चा घातांक 1 दिलेला आहे, म्हणजे एकावर किती शून्य पाहिजे, 1 शून्य पाहिजे, 1 दिलेला आहे शून्य, याचा गुणाकार करू आपण, 3 1 3 भागीला 10, इथं 5 गुणिला 10,000 म्हणजे 10 5 50,000, इथं 6 1 6 भागीला 1000, इथं 9 2 20. मग याची बेरीज करायची आहे आपल्याला, तर बेरीज करत असताना 50,000 आणि 20, 50,000 20 कसे लिहितात, 50,000 20 दशांश चिन्ह दिलं. आता हे अपूर्ण आहे, हे अपूर्ण आहे, अपूर्ण संख्येमध्ये छेद 10 असलेली संख्या पहिले घ्यायची असते, म्हणजे ती घ्यायची 3. छेद 100 असलेली संख्या याच्यात आहे का, नाही, छेद 100 असलेली संख्या याच्यात नाही, म्हणून इथं किती घ्यायचे 0. आणि छेद 1000 असलेली संख्या किती आहे 6, छेद 1000 असलेली संख्या 6 आहे, म्हणून इथं 6 घेतलं आपण. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 50,000 20.306. या प्रकारे हा एक प्रकार विचारला जातो. यानंतर पुढचा प्रकार पुढच्या प्रकारे प्रश्न कसा विचारला जातो ते पाहू आपण. या ठिकाणी आहे 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 सहस्त्र बरोबर किती. मग 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 सहस्त्र बरोबर किती, हा प्रश्न सोडवायचा असेल तर या ठिकाणी सोडवताना काय करायचं आहे, 3 शतक म्हणजे 300, 3 गुणिला 100, 2 दशक म्हणजे 2 गुणिला 10 म्हणजे 20, आणि 5 सहस्त्र म्हणजे 5 गुणिला सहस्त्र. सहस्त्र या शब्दाचा 1000 आहे, अर्थ आहे 1000. सहस्त्र म्हणजे काय 1000, मग 5 गुणिला 1000 म्हणजे 5000. मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारला त्यांनी, तर प्रश्न विचारताना मी मुद्दाम या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो, किती शतक, 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 सहस्त्र बरोबर किती शतक. मग शतक मध्ये उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं, या सर्वांची करायची बेरीज. बेरीज किती आली, 5000 अधिक 300, 5320, 5320 ही बेरीज आली. याला आपल्याला उत्तर कशामध्ये हवं आहे, x गुणिला 100. किती शतक, किती म्हणजे x आणि शतक म्हणजे 100. मग x गुणिला 100 आहे बरोबर, उत्तर किती आलं पाहिजे 5320. मग या x ची किंमत काढायची असेल तर या ठिकाणी 5320 ला आपल्याला या 100 ने काय करावं लागेल, इकडे भागावं लागेल. इकडे गुणाकार असल्यावर इकडे काय करतो आपण, भागाकार करतो. या पद्धतीने आपल्याला भागाकार करावा लागेल. मग 0 0 कट झाला, 0 0 कट झाला. आता या ठिकाणी उत्तर आहे 532 भागीला 10. मग 532 भागीला 10 उत्तर सोडवत असताना काय करायचं, 1 0 कट करायचा आणि 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. मग उत्तर किती येणार 53.2. 53.2 शतक हे झालं या प्रश्नाचं उत्तर. मग या प्रकारे आणखी काही प्रश्न बघू आपण. या ठिकाणी आहे 2 लक्ष 5 सहस्त्र अधिक 60 दशसहस्त्र बरोबर किती लक्ष, बरोबर किती लक्ष हे आपल्याला काढायचं आहे. मग आता हे काढत असताना काय करायचं आहे, 2 लक्ष म्हणजे 2 गुणिला लाख, 2 गुणिला लाख म्हणजे 2 लाख. 2 लाख, लाखामध्ये किती शून्य असतात, लाखामध्ये 5 शून्य असतात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणजे 2 या अंकावर किती शून्य द्यायचे, 5 शून्य द्यायचे. 2 लक्ष झाले. 5 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे आपण इथेच बघितलं 1000. मग सहस्त्र म्हणजे 1000 होतात, तर 5 गुणिला 1000 म्हणजे किती झाले 5000. 60 दशसहस्त्र आहे. दशसहस्त्र म्हणजे काय, दश म्हणजे 10 आणि सहस्त्र म्हणजे 1000. मग 10,000, 60 गुणिला 10,000 याचा गुणाकार करत असताना कसा करणार आपण, 60 गुणिला 10,000 म्हणजे हे 4 आणि हे 1 5 असे मिळून 5 शून्य द्यायचे आणि 6 1 6. तर आता आपल्याला करायची याची बेरीज. या ठिकाणी हे 3 शून्य इथं आहेत, 3 शून्य इथं आहेत,
आणि 3 शून्य इथं आहेत म्हणून 3 शून्य घेऊन टाकले, बरोबर. चौथा शून्य आहे इथं, चौथ्या ठिकाणी 5 आहे, इथं शून्य आहे, म्हणजे याची बेरीज झाली 5. 5व्या अंकावर शून्य आहे, इथं शून्य आहे, म्हणजे इथं शून्य घ्यायचा. इथं 6, या ठिकाणी 2, 6 आणि 2 8, ही झाली बेरीज. आता याचं उत्तर किती येणार, किती लक्ष असं विचारलं, म्हणजे x गुणिला 1 लाख. 1 लाखामध्ये किती शून्य घ्यायचे असतात, 5. मग या x ची किंमत काढायची आहे, कितीचं उत्तर काढायचं आहे, तर या ठिकाणी 80 50 00 भागीला किती 1 लाख. 1 2 3 4 5, 5 शून्य घेतले, यामधला 1 शून्य कट, हा दुसरा शून्य कट, तिसरा शून्य कट. आता इथं 2 शून्य शिल्लक आहे, इथं 805 शिल्लक आहे. मग 2 शून्य कट करायचे आहे, तर हे 2 शून्य कट करायसाठी 1 आणि 2 अंक सोडून इथं काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. म्हणजे याचं उत्तर किती येणार, 8.05. 8.05 लक्ष या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. हा विचारला झाला दुसरा प्रकार. या प्रकारे देखील प्रश्न विचारले जातात आणि दशांश रूपातले काढायचे असो किंवा पूर्ण स्वरूपातले उत्तर काढायचे असो, या प्रकारेही प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सामान्य पोलीस भरती किंवा तलाठी भरतीची परीक्षा देत असो तर अशा पद्धतीचे उदाहरणं येऊ शकतात, किंवा शिपाई भरतीसाठी देखील असे उदाहरणं येऊ शकतात. परंतु MPSC किंवा UPSC लेवलला जर प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न घ्यायचे असतील तर ते या लेवलचे नाही येणार, याच्यात हार्ड लेवलचे प्रश्न येतील, बरोबर आहे. फक्त आपल्याला नियम हा वापरायचा आहे, हा लक्षात ठेवा. यानंतर आपण तिसरा प्रकार बघू, जो ही अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये स्थानिक किंवा दर्शनी किमतीमध्ये कंपॅरिझन बघू आपण. स्थानिक किंमत म्हणजे काय सांगितलं मी, स्थानिक किंमत म्हणजे अंकाच्या स्थानावरून काढलेली किंमत जी असते त्याला स्थानिक किंमत म्हणतो आपण, आणि जो अंक दिसतो आपल्याला पाहायला, बरोबर, त्याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो, बरोबर. मग या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 23,57,896 ही संख्या दिली आहे. 23,57,896 ह्या संख्येतील 7 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. काय प्रश्न विचारला मी, 23,57,896 या संख्येतील 7 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग या ठिकाणी 7 आणि 8 अंक किती वेळा आलेला आहे, तर 7 आणि 8 अंक एकदाच आलेला आहे. मग यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला इथून एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष या पद्धतीने संख्या मोजावयाच्या आहेत. मग एकक, दशक, शतक, 8 काय आहे, शतक आहे, आणि हे काय आहे, 7 ही अंक सहस्त्र स्थानावर म्हणजे हजार स्थानावर आहे. मग ही 7 अंकाची बेरीज किती आहे, 7,000, आणि 8ची किंमत किती आहे, 8 शतक म्हणजे 800, या ठिकाणी 800. आणि यामधला आपल्याला स्थानिक किमतीमधला काय पाहिजे आहे, फरक. फरक कधी काढतो आपण, फरक म्हणजे डिफरन्स. डिफरन्स कसा काढायचा असतो, तर यांची वजाबाकी करून काढायचा असतो. मग वजाबाकी करून काढायचा आहे डिफरन्स, तो कसा काढू आपण, शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले, शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले, या शून्यामधून 8 जात नाहीत, म्हणून इथे आपण याला किती, या 7 मधून 1 कमी केला, इथे 6 राहिले, इथं किती झाले 10, 10तून 8 गेले 2, मग इथे किती राहिले 6, 6,200. हा झाला या 7 आणि 8 मधल्या स्थानिक किमतीमधला फरक. मग जसा आपण स्थानिक किमतीमधला फरक इथं विचारलेला होता, या फरकाच्या ऐवजी आपण जर म्हटलं असतं, या फरकाच्या ऐवजी जर म्हटलं असतं मी बेरीज किती, मग बेरीज किती काढण्यासाठी काय केलं असतं मी, तर याची किंमत किती आली होती, फरक इथे काढला आपण. आता जर मी विचारलं असतं की बेरीज, याची आपण काय केली असती, बेरीज, तर बेरीज करत असताना 7,000 आणि 800 यांची काय करायची होती बेरीज, ती किती येणार 7,800. मग प्रश्न विचारत असताना या स्थानिक आणि दर्शनी किमतीमधला फरकच विचारला जाईल असं नाही, या ठिकाणी आपल्याला फरकही विचारला जाऊ शकतो, बेरीजही विचारली जाऊ शकते, किंवा पटही विचारली जाते. एक उदाहरण आपण पटसाठी पाहू. जसं आता या ठिकाणी दिलेलं आहे 3, 7, 6, 5, 4, 0, 0. ठीक आहे, 37,65,400 ही संख्या दिलेली आहे. या संख्येतील 6 या अंकाची
स्थानिक किंमत 4 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मग या संख्येमध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत 4 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे काढत असताना 6 अंक कुठे आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 6 गुणिला 10,000 म्हणजे 60,000. 6 गुणिला 10,000 म्हणजे किती झाले? 60,000. हे घेतले सुरुवातीचा अंक. नंतर सांगितलेलं आहे 4 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक. 4 गुणिला 100 म्हणजे 400. मग 400 काय करायचं आहे? ही संख्या 4 या अंकापेक्षा किती पटीने जास्त आहे काढण्यासाठी आपल्याला करायचं आहे भागाकार. भागाकार करत असताना 4 या अंकाची किंमत आपण घेतलेली आहे स्थानिक किंमत 400. मग या ठिकाणी 10 10 कटला, 10 10 कटला. हा भागाकार करायचा आहे. 4 ने याला भागायचं आहे तर 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 5 20, 4 0 0. उत्तर आलेलं आहे 150. किती पट आहे? 150 पट आहे. मग 150 पट संख्या आहे. कोणती संख्या 150 पट आहे? 6 ही संख्या 4 या अंकाच्या 150 पट आहे. या पद्धतीने आपण काढू शकतो. मग याच ठिकाणी मी सांगितलं असतं समजा की 6 या अंकाची स्थानिक किंमत 5 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर आपण काय केलं असतं? 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आली असती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 6 गुणिला 10,000 60,000. आणि 5 ची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार 5,000. 5,000 घेतले असते खाली. 0 0 कट केला, 0 0 कट केला, 0 0 कट केला. 5 1 5, उरला 1, 5 2 10. उत्तराला असतं 12 पट. जर आपल्याला 6 या स्थानिक किमतीच्या 5 ही स्थानिक किंमत किती पट आहे विचारलं असतं तर ते उत्तराला असतं 12 पट. परंतु आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहे त्या अनुषंगाने उत्तर लिहायचं आहे. मग एका प्रश्नाच्या अनुषंगाने आपण तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. मग यामध्ये दर्शनी किंमत देखील दिलेली जाऊ शकते. म्हणजे एकाची स्थानिक किंमत आणि एकाची दर्शनी किंमत. जसं याच ठिकाणी मी प्रश्न बदलतो. तीन 6 9 8 1 5 ही संख्या दिलेली आहे. 3,69,815. या संख्येमध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत 6 या अंकाच्या दर्शनी किमतीच्या किती पट आहे हा प्रश्न आहे. मग 9 या अंकाची स्थानिक किंमत सुरुवातीला घ्यायची आहे. 9 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार. 9,000. पट विचारलेला म्हणजे भागाकार करायचा आहे आपल्याला याच्यात 6 या अंकाच्या दर्शनी किमतीच्या. मग 6 या अंकाची आपल्याला काढायची आहे दर्शनी किंमत. दर्शनी किंमत कशी काढतो आपण? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या पद्धतीने 6 गुणिला 10,000 60,000 दर्शनी किंमत होईल का याची? नाही होणार. याची दर्शनी किंमत म्हणजे 6 अंक बघितल्यावर आपल्याला 6च अंक दिसला. मग 6 अंक दिसल्यावर आपल्याला याची किंमत किती घ्यायची? दर्शनी किंमत 6च. आपण सुरुवातीला किती घेतली होती? स्थानिक किंमत घेतली होती त्याच्या स्थानावरून. परंतु दर्शनी किंमत घेत असताना जो अंक आपल्याला दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. म्हणून आपण इथे किती घेतले? 6. मग 6 1 6, 6 1 6, उरले 3, 6 5 30, 6 0 0, 6 0 0. किती आलं उत्तर? 1500. किती पट आहे? मग 1500 पट इतकी संख्या आहे. या संख्येच्या ही किती पट आहे? 1500 पट आहे. मग पट जसं विचारलं तर या दोन संख्यांचा गुणाकार किती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकते. मग जसं मी तर पट म्हटलं होतं या दोन संख्यांच्या किमतीचा गुणाकार किती जर विचारला असतं तर मी काय केलं असतं? 9,000 गुणिला केले असते 6. मग गुणाकार करताना हे 3 शून्याला 3 शून्य लिहून टाकले असते. 6 आणि 9चा गुणाकार केला असता 9 सख 54. या पद्धतीने आपण संख्या घेतली असती. मग हा जो प्रश्न होता 3,69,815 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत 6 या अंकाच्या दर्शनी किमतीच्या किती पट आहे, तर तो आपण प्रश्न या पद्धतीने सोडवू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पट जर म्हटलेला आहे तर भागाकार करायचा आहे, फरक म्हटलेला आहे तर वजाबाकी करायची आहे, बेरीज म्हटली असेल तर सरळ बेरीज करायची आहे आणि गुणाकार म्हटला तर गुणाकार करायचा आहे. बरोबर. या व्यतिरिक्त आणखी काही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात यामध्ये, तेही प्रश्न आपण पाहणार आहोत.
यामध्ये ही संख्या दिलेली आहे 2 3 स्टार स्टार 5. या संख्येतील हा जो स्टार दिलेला आहे मी, या स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज $550 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? काय प्रश्न दिला मी? 2 3 स्टार स्टार 5 या संख्येतील स्टार याच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 550 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मग या स्टारच्या जागीचा अंक आपल्याला काढायचा असेल त्यावेळेस काय करायचं आहे? तर स्टारच्या जागीचा अंक काढण्यासाठी आपल्याला जी बेरीज दिलेली आहे, दिलेल्या बेरजेतील बेरीज दिलेली आहे आपल्याला 550. तर दिलेल्या बेरजेतील, इथं स्पष्टीकरण वाटल्यास लिहून ठेवा तुमच्याकडे, दिलेल्या बेरजेतील शून्य व्यतिरिक्त येणाऱ्या संख्येला स्टारच्या जागी लिहावे. दिलेल्या बेरजेतील शून्या व्यतिरिक्त येणाऱ्या संख्येला स्टारच्या जागी लिहावे. आता आपल्याला संख्या दिलेली आहे बेरीज 550. 550 मध्ये शून्या व्यतिरिक्त संख्या कोणती आहे? 55 आहे. मग 55 लिहायचं का इथं? तर 55 लिहायचं नाही आपल्याला. स्टार हा अंक एक अंकी आहे. मग स्टार हा अंक एक अंकी आहे, इथं आणि इथं सारखाच अंक असायला पाहिजे. तर स्टार या अंकाची किंमत किती आपल्याला विचारली आहे? स्टारच्या जागी कोणता अंक घ्यायला पाहिजे? तर स्टारच्या जागी आपल्याला किती घ्यायला पाहिजे? फक्त 5 अंक घ्यायला पाहिजे. 550 यामध्ये शून्या व्यतिरिक्त कोणता अंक आहे? याच्यात इथेही 5 आहे, इथेही 5 आहे, म्हणून या स्टारची किंमत किती आहे? 5. म्हणून प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे आपल्याला? प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे 5. मग या स्टारची किंमत आपण 5 घेतली, या स्टारची किंमत आपण 5 घेतली, म्हणून इथं 55 लिहिलं असा अर्थ नाही. या स्टारची किंमत किती आहे? फक्त 5. या स्टारची किंमत किती आहे? 5. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या पद्धतीने आपण स्थानिक किंमत घेत असताना एकक आणि दशक, दशक स्थानावर काय येतो? हा 5 येतो. मग दशक स्थानावर येतो म्हणजेच काय? 5 गुणिले 10, 5 10 50. आणि हा शतक स्थानावर येतो, मग 100 गुणिले 5 म्हणजे 500. यांची आपल्याला बेरीज जर करायची झाली तर बेरीज किती येणार? 550. ही बेरीज आपल्याला इथं दिलेली असते. म्हणून आपल्याला काय करायचं होतं? दिलेल्या बेरीजेमधला शून्य व्यतिरिक्त जोही अंक असेल तो या ठिकाणी लिहायचा असतो. मग याच प्रश्नासारखा आपण इथे अंक बदलून घेऊ. प्रश्न तोच आहे, फक्त संख्या बदलून घेऊ. 7 स्टार 2 स्टार 1 5. ठीक आहे. आणि इथं बेरीज दिलेली आहे 90,900. हा प्रश्न दिलेला आहे. आता प्रश्न काय दिलेला आहे मी तुम्हाला? 7 स्टार 2 स्टार 1 5 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 90,900 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 9 येणार. का 9 येणार? यामधले शून्य जर काढून टाकले तर ही संख्या 9 आहे, ही संख्या 9 आहे, म्हणजे या स्टारची किंमत किती घ्यायची आपल्याला? 9 इतकी घ्यायची आहे. मग 9 इतकी संख्याची किंमत घेतल्यावर काय होणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 9 गुणिले 10,000 म्हणजे किती येणार? 90,000. किंवा 9 या अंकावर 1 2 3 4 शून्य द्यायचे आहेत. 9 या अंकावर 2 शून्य द्यायचे आहेत म्हणजे 900. याची करायची बेरीज 0 0 9 0 9. उत्तर किती आलेलं आहे? 90,900. 90,900 उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी स्टारची किंमत जेव्हा विचारली आहे ती या प्रकारे काढता येईल आपल्याला. मग जशी आपल्याला या ठिकाणी बेरीज दिलेली असते तर बेरजेसारखीच वजाबाकी किंवा फरक देखील दिलेला असतो. मग जर फरक दिलेला असला दोन्ही संख्येमधला, दोन्ही संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक, तर तो फरक काढताना आपण कसा काढला पाहिजे हे आपण बघू. त्याचं स्पष्टीकरण वेगळं असेल. जसं आपण या ठिकाणी संख्या घेतली होती तशाच पद्धतीनं
3, 7, स्टार स्टार 8, 9 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 5400 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मग स्टारच्या जागीचा अंक आपल्याला काढत असताना कसा काढायचा आहे? या ठिकाणी शून्या व्यतिरिक्त जर विचार केला तर 5 आणि 4 अंक दिसतात, म्हणून एका ठिकाणी 5 किंवा एका ठिकाणी 4 लिहून चालणार नाही. मगाच्या याच्यात जसं होतं बेरीजच्या वेळेस आपण जो अंक दिसत होता शून्य व्यतिरिक्त तो अंक या ठिकाणी लिहित होतो, परंतु फरकाच्या वेळेस आपल्याला तो अंक लिहायचा नाही आहे. फरकाच्या याच्यात काय करायचं? जो फरक दिलेला असेल, जो फरक दिलेला असेल त्या संख्येच्या डावीकडील पहिल्या अंकात 1 मिळविल्यावर येणारे उत्तर स्टारच्या जागी लिहावे. आता म्हणजे काय? जो फरक दिलेला असेल त्या संख्येच्या डावीकडील पहिल्या अंकात 1 मिळवल्यावर येणारे उत्तर स्टारच्या जागी लिहावे. म्हणजे या ठिकाणी पहा, आपल्याला फरक दिलेला आहे 5400. 5400 म्हणजे आपला उजवा हात लिहित असताना आपला उजवा हात या साईडला आहे आणि डावा हात या साईडला आहे. आपला डावा हात ज्या साईडला आहे तीच आपली डावी बाजू आणि आपला उजवा हात ज्या साईडला असेल ती उजवी बाजू. मग लिहित असताना आपला उजवा हात इकडे आहे, आपल्याला कोणती बाजू सांगितलेली आहे? डावीकडील पहिला अंक कोणता आहे? 5. मग या अंकामध्ये किती मिळवायचा? 1. 5 मध्ये 1 मिळवला, 5 आणि 1 6. हा जो 6 अंक आहे हे झालं या प्रश्नाचं उत्तर. मग प्रश्नाचं उत्तर लिहित असताना इथं प्रश्नाचं उत्तर किती येणार? 6 येणार. हे 6 कसे लिहायचे? या ठिकाणी 6 येणार, या ठिकाणी 6. तुम्ही म्हणाल की इथं 6600 होईल सर, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? फरक सांगितलेला आहे. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार या 6ची स्थानिक किंमत किती येणार? 6000. एकक, दशक, शतक या 6ची स्थानिक किंमत किती येणार? 600. मग 6000 मधून 600 गेले तर किती उरतात? 0 0. 10तून 6 गेले 4. हातचा परत केला, या ठिकाणी 5. 5400. 5400 हा झाला या दोन्ही संख्येमधला फरक, म्हणून स्टारची किंमत किती आली? 6 आली. याच प्रकारचं आणखी एक उदाहरण बघू. बघा, 3 स्टार 5 स्टार 1 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 990 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? या नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? तर संख्या घ्यायची 990. 990 मधला डावीकडचा अंक 9 आहे, त्यामध्ये मिळवायचा 1. उत्तर आलं 10. मग आता या स्टारची किंमत 10 घ्यायची का? नाही. या स्टारची किंमत फक्त 1 अंकी असते, एकच अंक लिहायचा असतो. या ठिकाणी 2 अंक आलेले आहेत, तर 2 अंक कधी येणार? इथं 9 असेल तरच 2 अंक येणार. 8 असतील तर 8 मध्ये 1 मिळवल्यावर 9 होणार. 7 असतील तर 8 होणार. 4 असतील तर 5 होणार. परंतु 9 असल्यावर किती होतात? 10 होतात. तर 10 मध्ये 0 सोडून द्यायचा. 0 सोडून कोणता अंक आहे? 1 अंक आहे. मग हा 0 सोडून दिला, उत्तर किती आलं? 1. मग या ठिकाणी घ्यायचं 1, या ठिकाणी घ्यायचं 1. या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार या 1 ची किंमत किती आहे? 1000. आणि या 1 ची किंमत किती आहे? 10. यांची करायची आपल्याला वजाबाकी. इथं 0तून 0 गेला 0. 10 इथं हातचा घेऊन 10 गेले. 10तून 1 गेला 9. हातचा परत केला, या 10तून 1 गेला 9. उत्तर किती आलं? 990. 990 फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी स्टारची किंमत किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. म्हणून प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. तर या प्रकारची उदाहरणं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या टॉपिकमध्ये विचारली जातात आणि परीक्षेच्या कोनातून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याच प्रकारचे आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अंकगणिताबद्दल आणि इतर विषयाबद्दल माहिती आपल्याला युनिव्हर्सल अकॅडमी पुसदद्वारे भेटत राहील. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढील भागात.